नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात आजही ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे। हवामान विभागाने सुद्धा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला होता। त्यानुसार जर बघितलं तर ढगाळ वातावरण आहे। मात्र उद्यापासून कुठेतरी जे आहे ते तापमानात वाढ होणार आहे। आपण महत्त्वाचं जर बघितलं तर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच विदर्भामध्ये कडक उन्हाळ्याला सुरुवात झालेली होती। उन्हाचा पारा जो आहे तो 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलेला होता। मात्र गेल्या 4 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर तापमानात काहीशी घट झालेली आहे। जवळपास 4 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट झालेली आहे। हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता। त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये पाऊससुद्धा कोसळला आहे। मात्र काही ठिकाणी तुरळक असा स्वरूपाचा पाऊस कोसळल्याचं चित्र पाहायला मिळते। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर आज सुद्धा हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाची शक्यता आहे। मात्र उद्यापासून जे आहे ते तापमानात बदल होणार आहे आणि तापमान जे आहे ते वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। एकंदर जर परिस्थिती बघितली तर खऱ्या अर्थाने आता जर तापमानात उद्यापासून वाढ होणार असेल तर खऱ्या अर्थाने उन्हाळा जो आहे त्याची सुरुवात जी आहे ती आता होईल असा एक अंदाज जो आहे तो वर्तविला जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।